नमस्कार. माझा बाबाच्या आजच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजची आपली पाहुणी आहे दीप्ती भागवत, जिला तुम्ही अनेक मालिकांमधून सिनेमांमधून पाहिले. दीप्ती उत्तम गाते आणि उत्तम निवेदनही करते. तर चला आज गप्पा मारूया दीप्तीशी. हाय दीप्ती. हॅलो राजश्री. हाय. आज आपण भरपूर गप्पा मारणार आहोत, पण तुझ्याविषयी नाही, तुझ्या बाबांविषयी. कारण आपण आईबद्दल नेहमी खूप बोलतो, अगदी नाही का? बाबांविषयी बोलण्याचे फार कमी प्रसंग येतात. म्हणजे आईबद्दलच कवितांमधून पण खूप लिहिलं गेलेलं आहे, किंवा आईवरती बऱ्याच कथा कादंबऱ्यांमधून लिहिलेला आहे, पुस्तकांमधून लिहिलेला आहे. पण बाबा हा एक विषय असा आहे ना की जो समोर आहे पण तो कुठेतरी बाजूला राहिला आहे. आणि मला खूप छान वाटतं की आज मला माझ्या बाबांबद्दल भरभरून बोलायला मिळणार आहे. आणि तुला माहितीच आहे की लेक आणि तिचे वडील हा एक वेगळाच कनेक्ट असतो, ते इतके जोडलेले असतात. तसेच मी सुद्धा माझ्या बाबांबरोबर खूप खूप जास्त माझी बाबांची कनेक्टेड आहे, त्यामुळे आज मला बोलायला खूप मजा येणार आहे. बरं, तुझं बालपण कुठे आणि कसं गेलं, आणि तुझ्या बालपणात तुझ्या बाबांची आठवणी आम्हाला सांग. माझं बालपण वसईत गेलं. अच्छा. मी वसईचे आहे. आणि काय झालं ना की लहान असल्यापासून बाबांचा सहवास अर्थात लहानाचं मोठं होत असताना होता, पण असं झालं होतं की माझे बाबा बँकेत नोकरीला होते आणि त्यावेळेला प्रमोशनचा काळ होता. तेव्हा मग त्यांना बदली त्यांची झालेली होती. 4 वर्ष ते सुरतला होते, 1 वर्ष शिर्डीला होते. त्यामुळे मी 5वीत असेपर्यंत बाबा जास्त बाहेरगावी होते. आणि मी आई बरोबर माझ्या आजीकडे, माझ्या आईच्या आईकडे राहत होतो आम्ही. पण बाबांचं असं असायचं की बाबांचं पत्र कधी येतंय. कारण मग त्यावेळेला असं व्हायचं की 5 दिवस बाबा नसायचे. शनिवार रविवार अट्टाहासाने काहीही झालं तरी ते सुरत वरून घरी यायचेच, वसईला यायचेच. कारण तेवढा ते 2 दिवस असायचे की म्हणजे हाफ डे झाला शनिवार, ऑफिस संपलं की मग ट्रेन पकडून मग मुंबईत यायचं. मग काय सोमवारच्या पुन्हा सकाळच्या लवकरच्या ट्रेननी पुन्हा सुरतला जायचं. हा त्यांचा म्हणजे संघर्ष होता तसं पाहता, कारण ऑफिस सांभाळून पुन्हा कुटुंबाला थोडा तरी वेळ देता यावा, हा बहुतेक त्यांचा दृष्टिकोन असावा. आणि तो जो 1.5 दिवस असायचा, बापरे, बाबांना अजिबात सोडायचं नाही. मी सतत बाबांच्या मागे, म्हणजे मी तुला सांगते की मला अंघोळ सुद्धा बाबांनीच घालायला हवी असायची. हो का? म्हणजे आई तू थांब, आता मला बाबा पाहिजे. आणि अंघोळीपासून तेव्हा बाबा म्हणजे पावडर लावणार वगैरे, हे सगळं मी अगदी इतकं प्रेमाने करून घेतले आणि बरीच मोठी होईपर्यंत करून घेतले. म्हणजे तू तुझे खूप लाड करून घेतलेस बाबांकडनं. आणि मी लाडोबाच आहे बाबांची अजून सुद्धा. अगदी कितीतरी आठवणी आहेत ग. म्हणजे सांग ना, भरभरून सांग, आम्हाला त्याच ऐकायच्या आहेत. म्हणजे त्या 1.5 दिवसात बाबा आल्यानंतर अगदी देवळात जाणं असू देत आम्ही चौघांनी मिळून, किंवा मग बाबांच्या मागे लागून, नाही बाबा मला सायकल चालवायची, तुम्ही माझ्या बरोबर थांबा, ते सगळं असू देत. बाबांबरोबर रविवारी सकाळी बाजारात जाऊन भाजी घेणं असू देत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला आत्ता अशा झरझर आठवतात. म्हणजे बाबा बार्गेनिंग करायचे, कारण तो जो एक भाग होता बाजारात जाऊन भाजी वगैरे आणण्याचा, तर आम्ही म्हणजे अर्थात वसईला माझ्या आजोळ असल्यानंतर आमचं घर पापडीला होतं, म्हणजे तिथून जवळच एक छोटंसं गाव आहे. तर मग फ्लॅटवरती आम्ही शनिवार रविवारी यायचो राहायला. आणि मग त्या म्हणजे दिवसांमध्ये मग बाबाच सगळं म्हणजे भाजी वगैरे तेच आणणार, मग त्यांच्यावर मीच जाणार. मग फुलांची आमची एक पुडी असायची, तर तो हार वगैरे पण घ्यायचा. हे सगळं बाबांबरोबर मी मागे राहून केलेलं आहे. आणि बदलीचा काळ जेव्हा होता तेव्हा म्हणजे काही दिवस नसायचे. मग बाबांची शिर्डीला 1 वर्ष बदली झाली, तेव्हा तर अजिबातच त्यांना येणं पॉसिबल नव्हतं, कारण निदान सुरत जवळ होतं मुंबईपासून, पण शिर्डी तसं दूर होतं. त्यामुळे तो वर्षभराचा काळ आम्ही खूप म्हणजे बाबांना मिस केलं, की बाबा तुम्ही आता आमच्यावर का नाही आहात. म्हणजे वारंवार येणं त्यांचं नव्हतं होत. मग त्यानंतर मात्र मग त्यांची मुंबईत बदली झाली आणि मग आम्ही आमच्या फ्लॅटवरतीच राहायला लागलो. आणि खूप स्वप्न रंगवलेली होती तेव्हा. सांग ना काय केलं. एकतर लहानपणापासून स्पर्धांमध्ये सगळ्या ठिकाणी मी भाग घ्यायचे. मग ती अगदी मुंबईत असू देत, किंवा मला माझी आयुष्यातली पहिली स्पर्धा आठवते, बडोद्याला इंटर बँक कॉम्पिटिशन होती. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये
काय म्हणू की जे जे एम्प्लॉई आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा भाग घेता यायचा. त्यांच्यासाठी एक वेगळा गट होता, लहान गट होता. तर त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता आणि मी माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं तिथे म्हटलं होतं. आणि ती कॉम्पिटिशन, आणि तेव्हा बाबांनीच माझी प्रॅक्टिस घेतली होती. बाबा माझे हार्मोनियम म्हणजे संवादिनी शिकलेले नाही आहेत, पण ते रेडिओ ऐकून ते वाजवून असं ते शिकलेले आहेत. म्हणजे आवड होती, पण अजूनपर्यंत न शिकता ते फ्लुएंट हार्मोनियम वाजवतात, म्हणजे खूप सुंदर वाजवतात. त्यामुळे हार्मोनियम माझ्याबरोबर बाबाच वाजवायचे तेव्हापासून. आणि त्याही म्हणजे ती पण सगळी गाण्याची प्रॅक्टिस बाबांनीच करून घेतली होती माझ्याकडनं. आणि मी तेव्हा माझं पहिलं गाणं 4थीत वगैरे असेल, पहिलं गाणं गायले होते. आणि मला तिथे पहिली म्हणजे आयुष्यातलं पहिलं मोठं बक्षीस मिळालं होतं, ती म्हणजे चंदनाची सरस्वती. तर तो माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद होता. तेव्हापासून कला क्षेत्रात काहीतरी करावं हे माझ्या वडिलांचं सुद्धा माझ्या बाबतीतलं स्वप्न राहिलं होतं, की काहीही कर तू, पण कलेमध्ये तुला सरस्वतीचा इतका छान आशीर्वाद मिळालाय तर तू ह्यातच काहीतरी कर. हे स्वप्न मला बाबांनी दाखवलं होतं, माझ्या आईनी दाखवलेलं होतं. त्या दृष्टीने मला त्यांनी संगीताच्या क्लासमध्ये घातलं होतं, नृत्याच्या वर्गात सुद्धा घातलं होतं, किंवा जिथे जिथे स्पर्धा होतील तिथे काहीही करून हिला घेऊन जायचं. भलेही बक्षीस मिळू देत अथवा न मिळू देत, पण आपला जो स्टेजचा फिअर असतो, जे एक दडपण असतं, ते पुन्हा कधीही वाटू नये यासाठी त्यांनी मला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला लावलं होतं. त्यासाठी पूर्वतयारी करून घेतलेली होती. आणि स्वप्नांचं अजून सांगायचं तर आम्ही असे म्हणजे वसईला एक खूप छान गणपतीचं मंदिर आहे देवळे, तर त्या देवळात आम्ही चौघही चालत जाऊन परत यायचं, असं आम्हाला खूप आवडायचं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. आजकाल हे सगळं खूप कमी झालंय, पण नॅचरली मी ते खूप तो काळ म्हणजे एन्जॉय केलेला आहे. तर त्या मंदिरातून येताना खूप गप्पा मारत यायचो. आणि स्वप्न काय तर आम्ही फ्लॅटमध्ये राहायचो, मोठा बंगला व्हावा असं माझं आणि माझ्या भावाचं खूप मोठं स्वप्न होतं. आणि आम्ही आई बाबांना म्हणायचो की आपलं घर कसं असेल माहितीये का, तर मस्त असा टुमदार बंगला असेल, त्याच्या समोर असं लॉन असेल, त्यानंतर एखादा छानसा झोपाळा असेल तिथे, आणि ते आपलं घर असेल. आणि मग ते घराची स्वप्न रंगवताना मग नाव काय असेल घराचं. तर मी असं पटकन म्हणून गेले की नंदन आणि दीप्ती म्हणजे नंदादीप असं. तर कुठेतरी ते स्वप्न पाहिलेलं होतं. आणि काही वर्षात म्हणजे मी 12वीत गेल्यानंतर ते स्वप्न प्रत्यक्षात सुद्धा उतरलं. आणि बंगला आहे आणि त्याचं नंदादीपच नाव आहे. म्हणजे वडिलांनी तुझं स्वप्न पूर्ण केलं. आणि छान आहे घर आमचं. तर तिथे आपण आज शूटिंग नाही करू शकलो, पण राजश्री एकदा माझ्या त्या आपण घरी, तुला आवडेल, कारण सगळं असं ग्रीन आहे अवतीभवती. क्या बात आहे दीप्ती, तुझं हे घर बघायला आम्ही नक्की येऊ. येस. तू आता जे एकंदरीत तुझ्या बाबांबद्दल सांगितलं त्याच्यावरून असं दिसतं की तुझे बाबा आणि तू अगदी मित्र मैत्रिणीसारखे राहिला. नक्कीच ना, अजून सुद्धा खूप एन्जॉय केलं. म्हणजे तू खूप हट्टही केला असशील किंवा तुझं खूप म्हणणं असेल की मी सतत बाबांबरोबर मीच असायला पाहिजे, भावापेक्षाही जास्त. म्हणजे तसा धाकही होता बाबांचा, असं काही नाही, म्हणजे खूप लाडच केले. पण माझ्यापेक्षा जास्त दादाला धाक होता, कारण तो अजिबात ऐकायचा नाही. अजूनही नाही ऐकत, तेव्हाही नव्हतं ऐकत. म्हणजे तू आता जे म्हणालीस की बाबांचा थोडा धाक होता, मग धाक होता तर कधी तू बाबांची त्या धाकापोटी किंवा आदरयुक्त धाक म्हणूया आपण त्याला, कधी खोटं बोललीस की तुला आठवतं की मी खोटं बोलली ह्या विषयी? नाही, काय व्हायचं ना की बाबांचे डोळे मोठे झाले की माझ्या डोळ्यातनच गळागळा पाणी यायचं. म्हणजे पुढे काही व्हायची गरजच नसायची. मग बाबाच आपलं बाळा अगं असं वगैरे करून जवळ घ्यायचे. पण मी कधी खोटं नाही बोलले बाबांची, कधीच नाही. कारण तसंच म्हणजे खोटं बोलायची कधी गरजच वाटली नाही. कारण जे होतं ते मोकळेपणाने सांगितल्यानंतर त्याचं योग्य ते उत्तर मिळणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आणि विश्वास लहानपणापासून बाबांनी दिलेला होता. त्यामुळे असं खोटं बोलायची कधीच वेळ नाही आली. पण एक मात्र आहे की संस्कार जे असतात, कुठे काय केलं पाहिजे, काय आपण नको करायला, हे सगळं बाबांनी लहान असल्यापासून समजावून सांगितलेलं होतं, आईने सांगितलेलं होतं. त्यामुळे ते कुठेतरी डोक्यात ठेवूनच आपल्याला वागायचंय, आपल्याला पुढे जायचंय, हे माझ्या मनात पक्क होतं. आणि माझ्या बाबांचं तसं सांगायचं झालं तर फार बिकट परिस्थितीतनं ते वर आलेले होते. फार वाईट काळ बाबांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेला आहे. असं कधीही कोणाच्या बाबतीत होऊ नये, पण बाबा लहान असताना, म्हणजे जवळजवळ ते 2.5 वर्षांचे वगैरे असतील, 2.5 वर्षांचे, त्यावेळेला त्यांचे वडील गेले. कोकणात राहत होते आणि वडील गेल्यानंतर कुटुंबाचा मुख्य आधारच नाही आता. मुलं तर वडिलांना पोरकी झाली, आजी काही दिवस राहिली होती कोकणात, पण
परिस्थिती अशी आली की तिला तिथनं बाहेर पडावं लागलं. म्हणजे जो कर्ता पुरुष घरात असल्यानंतर जो एक स्त्रीला सन्मान असतो बरोबर. किंवा मुलांना जो हक्क असतो तो मला असं वाटतं की तो नसल्यानंतर नाही मिळत. तर आजीला तिथनं बाहेर पडायला लागलं. मग आजी माहेरी आली. तिच्या माहेरी सुद्धा परिस्थिती फार बरी नाही. मग आता काय करायचं? माझ्या आजीने त्या काळात हनुमानाचं एक मंदिर होतं, त्याच्या बाजूला एक पडकी खोली होती. तिथे 2 मुलांना घेऊन आजी राहिली होती. म्हणजे खरंच खूप म्हणजे आत्ताही आम्ही तो काळ बघितलेला नाहीये. बाबा जेव्हा जेव्हा सांगतात किंवा घरातले मोठे जेव्हा जेव्हा सांगतात तेव्हा असं वाटतं की किती कठीण परिस्थिती असेल. म्हणजे 2 वेळेच्या अन्नाची सुद्धा वंचना होती असं म्हटलं तरी वेगळं ठरू नये. तर माधुकरी वगैरे मागायचे बाबा तेव्हा. माधुकरी मागून म्हणजे घरात राहिलेले आहेत किंवा ते अन्न त्यांना सेवन करावं लागलं होतं. आजी तेव्हा एका वकिलांकडे पोळ्यांचं काम करायची, पोळी भाजी करायची आणि मग तो काही थोडके पैसे येतील त्याच्यामध्ये तिचा चरितार्थ सुरू होता. पण मग पुढे एक स्थळ आलं आजीसाठी. तर त्यांनाही 2 मुलं होती. पण तरी सुद्धा आजीने आपल्या मुलांना एक घर मिळावं, त्यांना छप्पर मिळावं या उद्देशाने आजीने लग्न केलं. म्हणजे दुसरं लग्न केलं. तर पण सावत्र आजोबाजे माझे आहेत होते. त्यांनी मात्र माझ्या वडिलांना शिकवलं आणि बाबांचं एक वेगळेपण असं की ते पूर्णपणे स्कॉलरशिपवरती जगले. पण तरी सुद्धा म्हणजे ऍडमिशन म्हणा किंवा शिक्षण जो एक महत्वाचा आयुष्यातला भाग होता त्याच्यासाठी वडिलांनी खूप मोठं सहकार्य केलं होतं किंवा त्यांची सोबत होती. घरात म्हणजे राहायला एक छप्पर मिळालेलं होतं. या सगळ्या परिस्थितीची जाण बाबांनी आयुष्यभर ठेवली. पुढे जाऊन त्यांच्या 2 सख्ख्या मुलांनी त्यांना सांभाळलं नाही, पण माझ्या वडिलांनी त्यांना सांभाळलं. म्हणजे मी तुला म्हटलं ना संस्कार ते कळत नकळत असे होत गेले आमच्यावरती. बरोबर. की ते सख्खे नाहीयेत पण आपल्याला सख्यासारखं त्यांच्याबरोबर वागायचंय, त्यांचा सांभाळ करायचा. म्हणजे आजोबांची इतकी परिस्थिती होती. म्हणजे आजी आजोबा दोघेही खूप आजारीच होते. जेव्हापासून मी मोठी झाली आणि मी बघते तेव्हापासून आजी आजोबांचं आम्हाला आजारपणच करायला लागलेलं होतं. पण तरी सुद्धा त्यांचं काहीही झालं तरी नाही दिसती. त्यांना काय हवंय बघ, त्यांना त्रास होतोय का विचार, काय हवं नको. कारण आई बाबा दोघंही जॉब करणारे, त्यामुळे मी आणि दादा आम्हीच सकाळचा महत्वाचा वेळ घरी असायचो, संध्याकाळी सुद्धा आम्हीच लवकर यायचो. तर त्या काळामध्ये तुम्ही अजिबात ते कितीही चिडू देत पण तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट करायचं नाही. त्यांना समजून घ्यायचं, त्यांचं म्हातारपण आहे, ते असंच वागणार. हे त्यांनी आम्हाला कळत नकळत आमच्यावरती संस्कार केलेले होते. कधीतरी चिडचिड व्हायची सगळं आमची, कारण आम्ही सुद्धा लहानच होतो. पण तरी सुद्धा हे चुकतंय तुमचं हे सुद्धा सांगायला कान पिळायला बाबा तिथे असायचे. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला सांगितलं. नक्कीच म्हणून त्याचे चांगले संस्कार घडले. कसं झालं की स्वतः ते करायचे ना, की आम्ही बघायचो की बाबा त्यांचं अंग पुसतायत, बाबा त्यांचे पाय चेपतायत, बाबा त्यांना वेळच्या वेळेला औषधं देतायत. तर हे बाबा करतायत म्हणजे हे आपणही करायचंय. याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. बघून बघून मुलं सुद्धा शिकतात. तर हे संस्कार आमच्यावरती असे कळत नकळत झाले आणि आज त्यांचेच आशीर्वाद आहेत, आजोबांचे, आजीचे, मोठ्यांचे, की खरंच कला क्षेत्रात चांगलं काम करतो. समाधानपूर्वक काम करता येणं हा सुद्धा खूप मोठा आशीर्वाद असतो असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी बाबांनी खूपच घडवलेलं आहे. कला क्षेत्रात सुद्धा बाबाचे खूप त्यांना खूप काही काही करायचं असतं. म्हणजे कुठेही पटकन बोलायची वेळ आली की ते निवेदन करायला तयार असतात. हो का? बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच संस्थांशी कनेक्टेड आहेत. मग ते अगदी ज्येष्ठ नागरिक संघ असू देत किंवा मग एखादा अनाथाश्रम असू देत की जिथे काहीतरी मदतीची गरज असेल, तर असे कळत नकळत बाबांनी अनेक संस्थांना सुद्धा म्हणजे ते जोडलेले आहेत, त्याच्याबरोबर मदत केलेली आहे. फक्त त्यांनी नोकरी नाही केली तर त्यांनी कला क्षेत्रातही काम केलं, समाजसेवाही करतायत. आणि कुठलाही गाण्याचा कार्यक्रम असल्यानंतर तिथे आपणच कलाकार म्हणून सहभागी झालं पाहिजे असं नाही. श्रोता म्हणून सुद्धा तो कार्यक्रम ऐकायला त्यांना इतका आनंद होतो. म्हणजे माझे कार्यक्रम ऐकण्यासाठी ते खूप उत्सुक असतात की आता कधी आहे तुझा कार्यक्रम, मला कार्यक्रम ऐकायला यायचंय, मग कोण कोण गायक आहे, मग कोणाचा आहे कार्यक्रम, मग कोणी ठेवला, हे त्यांना सगळं मला इत्यंभूत सांगायला लागतं की बाबा हो आता इथे कार्यक्रम आहे, बघ ना आज मला जमतच नाही, आज मला नेमकं तिथे जायचंय, माझा हुकणार हा कार्यक्रम. म्हणजे मला वाईट वाटत नाही तेवढं त्यांना वाटतं. मग मला असं वाटतं नाही बाबा आता मी तुम्हाला वेल इन ऍडव्हान्स सांगत जाईन म्हणजे तुम्ही तुमचे बाकीचे पुढचे कार्यक्रम ठरवू शकाल. खूप आनंद होतो जेव्हा मी कुठल्या कार्यक्रमाचं निवेदन करते किंवा
माझ्या कुठल्या मालिका लोक बघतात, चित्रपट येतात, सोशल मीडियावरती तेच माझी लेख म्हणून इतकं सगळं सांगत असतात. म्हटलं बाबा हो म्हणजे पहिलं कौतुक बाबा करतात. प्रचंड, म्हणजे त्यांना इतकं कौतुक असतं. आणि आत्ताच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर सुद्धा निवेदन करण्याची मला संधी मिळाली त्यांच्या 2 कार्यक्रमांची. तेव्हा तर म्हणजे बाबा स्वर्ग 2 बोटं खाली वगैरे इतका त्यांना आनंद झाला होता, कारण लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत आपण मोठं झालेलो आहोत. तर अशा ज्येष्ठ श्रेष्ठांबरोबर जेव्हा काम करायला मिळतं, ते कार्यक्रम जेव्हा त्यांना प्रत्यक्ष सभागृहातून बघता येतात, तेव्हा मला असं वाटतं की ते असं सांगत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात पाणी नक्कीच येत असणार. ते आनंदाचं असणार, समाधानाचं असणार. नक्कीच नक्कीच. बरं, तुझे बाबा तुझ्या कलेबद्दल किंवा तुझं इतकं भरभरून कौतुक करायचं, तर बाबांनी तुला दिलेलं एखादं बक्षीस किंवा गिफ्ट तुझ्या लक्षात आहे का, किंवा ते जपून ठेवलंयस का, किंवा असा खास प्रसंग की ते तुला दिलंय बक्षीस त्यांनी किंवा गिफ्ट दिलंय? बक्षीस म्हणजे कौतुकाची थाप त्यांची मला कायम पाठीवरती मिळाली आहे. तेच खूप मोठं बक्षीस समजते. कारण काय होतं की प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळतं, नाही मिळत, पण तो जो आधार कुटुंबाचा हवा असतो ना, की आत्ता नाही झालं पण पुढे होणार आहे, होईल ग बेटा, काळजी नको करूस. मग ती काळजीची थाप असू देत, किंवा हा हे बेस्ट केलंस ना तू, आणि असं म्हणून त्यांनी जी कौतुकाची थाप पाठीवरती दिली आहे, मला असं वाटतं की ते माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. आणि असं वस्तू मला अशा नाही आठवत आहेत, कारण त्या वस्तू सततच देत राहायचे. कुठलंही फंक्शन असल्यानंतर ते काही ना काहीतरी, मग कधी ड्रेस आणतील, कधी म्हणजे तानपुरा वगैरे सुद्धा त्यांनी माझ्यासाठी आणला होता. असं म्हणजे सगळं ते कायम आठवण ठेवून करत आलेले आहे. सांगायची गरज नाही. बरं, तू तुझ्या बाबांना कधी असं गिफ्ट दिलंयस का की? बाबांना गिफ्ट मी खरं सांगू का, जेव्हा जेव्हा चांगलं काम करते ना, तेच बाबांसाठी खूप मोठं गिफ्ट. म्हणजे ज्या वस्तू मला द्यायला लागतील, म्हणजे कुठल्या तरी वस्तू पण आपण देऊन आपलं प्रेम व्यक्त करायला हवं, की तुझ्यामुळे मला कळलं. पण नक्की कर, बाबांना त्याचंही खूप कौतुक करते. बरं, असा काही क्षण आहे की म्हणजे तू म्हणालीस की तू आणि बाबांनी तुझी खूप छान काळजी घेतली, तू बाबांची खूप छान काळजी घेतलीस, तरी पण तुला असं कधी असं वाटतं का की नाही, मी हे बाबांसाठी करायला पाहिजे होतं, जे मी केलं नाही, अशी खंत अजून तुझ्या मनात कधी? करायला पाहिजे होतं आणि केलं नाही. एक गोष्ट बाबांना कायम असं वाटत राहतं की माझं लग्न फार लवकर झालं, 19व्या वर्षीच माझं लग्न झालं, त्यामुळे ते जे एक माहेरपण असतं सुखाचं, ते मला फार उपभोगता आलं नाही. कारण लवकरच सासरी गेले ना, त्यांना असं सतत वाटत राहतं आता सुद्धा की किती तू येऊन राहत नाहीस, तू ये, राहा जरा 4 दिवस आमच्या बरोबर घालव, पण ते काही माझ्याच्याने होत नाही ग. तर तीच एक कुठेतरी खंत आहे की ते बाबांना हवंय आणि मी तो वेळ देऊ शकत नाही. तर प्रयत्न करीन मी, बाबांना आज सांगेन, बाबा तुम्हाला हवं असतं मी येणं, तिथे थांबणं, वसई तुमच्यावर वेळ घालवणं, पण जबाबदाऱ्या इतक्या वाढल्यात ना बाबा, की त्या जबाबदाऱ्यांमुळे तो वेळ काढता येत नाही. म्हणजे मला खूप वाटतं तिथे यावंसं, तुमच्याशी बोलावंसं, तासन तास घालवावंसं, पण ते कुठेतरी राहिलंय. मी प्रयत्न करीन. चल, आता मी तुला वातावरण जरा हलकं करूया, जरा टेन्स झालीस, आपण गेम खेळूया. हो चालेल. मी तुझ्या बाबांविषयीच विचारणार. बाबांचा आवडता पदार्थ? मी बनवलेलं सँडविच बाबांना खूप आवडतं, आणि पुरणपोळी प्रचंड. पुरणपोळी खूप आवडते, की ते मी घरी आल्यानंतर ते कर हा सँडविच तू मनू, असं मला म्हणतात. मनू म्हणतात तुला? खूप काय काय म्हणतात अगं ते. अच्छा. मनू, त्यानंतर राणी म्हणतात, हो, पिट्टू म्हणतात, म्हणजे प्रत्येक वेळेला आता बाबा काय नवीन असं. बरं, वडिलांचा आवडता चित्रपट? त्यांना ना राजेश खन्ना खूप आवडतात, त्यामुळे राजेश खन्नाचा कुठलाही चित्रपट आनंद त्यांना फार आवडतो. म्हणजे आवडता अभिनेता तर मला मिळाला. हो. आवडती अभिनेत्री? बापरे, कधी बोललेच नाही बघ, म्हणजे काय काय गोष्टी आईच असेल. आई नाटकातून वगैरे काम केलेली नाही, त्यामुळे. आणि तुम्ही अशी? हा, आता मी पण आहेच. आणि मला एक राजेशने इथे सांगावं असं वाटतंय, मी ते राहून नको जायला म्हणून. मी जेव्हा इंडस्ट्रीत काम करायला लागले तेव्हा दीप्ती भागवत याच नावाने काम करायला लागले, कारण लग्न झालेलं होतं.
तर बाबांना कुठेतरी असं मनात सतत वाटत राहायचं की अगं तू दीप्ती बर्वे भागवत का नाही लावत गं? अच्छा. म्हणजे बर्व्यांचं सुद्धा आहे ना काहीतरी असं. पण एक असा कोइन्सिडन्स असा झाला, मी दमलेल्या बाबाची कहाणी हा चित्रपट केलेला आहे संदीप खरे बरोबर, अच्छा. आणि योगेश जाधवने दिग्दर्शन केलंय चित्रपटाचं. तर तिकडे असं सांगितलं की दीप्ती आपण बाबाचा चित्रपट करतोय, त्यामुळे इथे तुला तुझं माहेरचं पण आडनाव लावायचंय हा. आणि मग तुला ती बाबाच्या संधी. चित्रपटातच दीप्ती बर्वे भागवत असं माझं पहिल्यांदा नाव झळकलं, ह्याचा मला खूप अभिमान आहे. क्या बात आहे. बाबांचं आवडतं ठिकाण फिरण्यासाठी? बाबांना फिरायलाच खूप आवडतं. ओके. त्यांना थंड हवेची ठिकाणं आवडतात, देवस्थानं आवडतात. म्हणजे अमरनाथला वगैरे पण बाबा ती यात्रा करून आलेले आहेत. म्हणजे त्यांना देवस्थानांना जायला खूप आवडतं आणि फिरायलाच खूप आवडतं. बाबांना ना अमेरिकेला जायचं खूप आहे. म्हणजे त्याच्यासाठी 2दा-3दा त्यांनी विजा पण करण्याचा प्रयत्न केला, तो त्यांचा नाही झाला क्लिअर. तर त्यांचं आयुष्यातलं मला असं वाटतं ड्रीम डेस्टिनेशन आता एक मानसरोवर आहे आणि दुसरं म्हणजे अमेरिका. तेही पूर्ण होईल त्यांचं. बरं, आवडतं पुस्तक? बाबांचं आवडतं पुस्तक ऍक्च्युली माहितीये का, ते ना सतत एकतर बँकेच्या कामांमध्ये व्यग्र असायचे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा बाबांना पाहिले तेव्हा तेव्हा ते म्युझिक किंवा हार्मोनियमचं कुठलं तरी पुस्तक घेऊन तिथेच ते वाजवताना मला दिसलेले. अच्छा. आणि न चुकता रोजचा पेपर पूर्णपणे वाचणं हा त्यांचा नियम आहे. म्हणजे पेपर पूर्ण वाचलाच पाहिजे आणि अच्छा. तीच सवय मग आता माझ्या भावाला सुद्धा आहे. तर मी बाकी असं वाचताना बाबांना फार नाही पाहिलंय, पण गाण्याची पुस्तकं किंवा वर्तमानपत्र? वर्तमानपत्र, हो. बरं, गाण्यांच्या पुस्तकांवरून आठवलं मला की मग वडिलांचं आवडतं गाणं सांग मला. बाबांचं आवडतं गाणं ना, मानसीचा वाह. चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो. हे बाबा म्हणजे कुठलंही कधी गाणं म्हणायला सांगितलं तर पहिल्यांदा ते येतं. म्हणतात. आणि बाबांचा आवडता छंद? बाबांचा आवडता छंद संगीतच आहे. म्हणजे त्यांना हार्मोनियम वाजवायला खूप आवडते. बाबांनी नाटकांमधून पण कामं केलेली आहेत. अगदी म्हणजे काय म्हणू, आमच्या छोट्याशा गावात जी झालेली आहेत किंवा अगदी वसई पुरती मर्यादित, पण त्यांनी रविवार सकाळची कहाणीमध्ये काम केलेलं आहे. तर असं त्यांना कला क्षेत्राची खूप आवड आहे. चांगलं त्यांना वाचायला टिपायला खूप आवडतं. काही चांगलं वाचल्यानंतर दीप्ती तुला हे निवेदनात वापरता येईल असं म्हणून सुद्धा ते मला कायम गाईड करत असतात. आणि असं म्हणजे त्या सगळ्याचे म्हणजे छंद कुठला असेल तर मी असं म्हणेन की कला क्षेत्र हा त्यांचा आवडता छंद आहे. सायकल चालवायला पण खूप आवडते, चालायला खूप आवडतं. ते असं खूप एन्जॉय करणार आहे, लाईफ एन्जॉय करणार. बरं, आज जर तुला सांगितलं की बाबांकडे तुला कन्फेशन करायचंय, तर असं काही आहे की तुला? मी मगाशीच केलं ऍक्च्युअली. ते मला असं वाटतं तेच कन्फेशन आहे. कारण त्यांना तेच सतत वाटत राहतं की मुलगी फार जवळची असते ना वडिलांची, आणि म्हणजे ते खूप वाईट आहे म्हणजे खरं तर हे सांगायला, पण ते मला असं म्हणतात की दीप्ती तू एक गाणं मात्र कायम बसवून ठेव आणि ते तुला माझ्यासाठी गायचंय. ते म्हणजे कल्पवृक्ष कन्येसाठी लावून. म्हटलं बाबा तुम्ही असं का बोलता? ते गाणं तुम्हाला म्हणजे मला नाही शिकायचंय ते गाणं, मला ते गाणं आवडतं पण तुमच्यासाठी गायला नाही शिकायचंय मला. तर ते मला म्हणाले माझा तुझ्यावरती इतका जीव आहे की अखेरच्या क्षणी सुद्धा तू हे गाणं म्हणावं सगळं. म्हटलं बाबा बास, असं काहीतरी बोलू नका. आणि असं ते आजकाल खूप बोलतात. तर मला म्हणायचं बाबा तुम्ही आम्हाला खूप हवे आहात आणि खूप प्रेम आहे आमचं तुम्हा सगळ्यांवरती. आजारपण वयोमानाप्रमाणे सगळं होत जातं. म्हणजे तो सृष्टीचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे, तो आपण कधीही बदलू शकणार नाही आहोत. पण आपण त्यातून उभारी घेत, त्यातून काहीतरी चांगला विचार करत आपल्याला आयुष्य छान जगायचंय, जग फिरायचंय, अजून अमेरिकेला जायचंय तुम्हाला, असं खूप काय काय करायचंय. आणि कुठलाही निगेटिव्ह विचार आता नका करू तुम्ही. म्हणजे मी आले नाही तरी सुद्धा असा माझा विचार नका करू, कारण मी जरी कुठेही असले तरी माझा जीव तुमच्यात आहे आणि तो सदैव राहणार आहे. नक्कीच. बरं, तू बाबांची खूप लाडकी, हो, किंवा बाबा तुझं सदैव भरभरून कौतुक करतात, म्हणजे आता आपल्या बोलण्यातून कळलंच आपल्याला. तुला असा एखादा प्रसंग आठवतोय का की जेव्हा बाबांनी तुला मिठी मारली आणि ती मिठी तुझ्या कायम लक्षात राहील? ती मिठी म्हणजे अर्थात माहेरून सासरी जात असताना. आता तू बर्वे नाहीयेस, आता तू भागवत झालेली आहेस, आता हे घर तुझं आहे पण आता ते माहेर झालेलं आहे. कुठेतरी त्या भावना असाव्यात. आणि म्हणजे मी रडले त्याच्यापेक्षा 5 पटीने जास्त बाबा तेव्हा रडले होते. म्हणजे त्यांना सावरणं अवघड झालं होतं.
काय ना की आमच्या घरी जरा उलट आहे. म्हणजे माझी आई थोडी धीर आहे आणि बाबा जरा हळवे आहेत. कदाचित परिस्थितीमुळे ते आघात त्यांनी लहानपणापासून सहन केल्यामुळे असेल कदाचित. पण बाबा थोडे हळवे आहेत आणि बाबांना आईला काय अहो असं नका करू, सांभाळा स्वतःला वगैरे असं आईला सांगायला लागतं. मी कोणी काय बोललं ना तर आई एक घाव दोन तुकडे सुद्धा करू शकते की हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे मला पटत नाही. पण बाबा असं कधीच नाही. मग बाबा समजावूनच सांगण्याचा प्रयत्न करणार, ते सावरण्याचाच प्रयत्न करणार. तर असा बाबांचा मुळात स्वभाव आहे. आणि तेव्हा जी बाबांनी मला कडकडून मिठी मारली होती, मला ती मिठी अजून सुद्धा आठवते. म्हणजे आता त्याला झाली ग, नको वर्षाने नको नको सांगू. म्हणजे बरं दीप्ती, मला म्हणजे तुला सांगायचं की तू प्रेक्षकांना सांग, तुझ्या मते बाबा म्हणजे काय? माझ्या मते बाबा म्हणजे काय, खूप काही आहे. आपण असं म्हणतो की आई जर घराचा आत्मा असेल, आईला आपण असं म्हणतो ना की तू आत्मा आहेस, की ती आहे म्हणून घरात चैतन्य आहे. पण मी असं म्हणेन की जर आई आत्मा असेल तर वडील म्हणजे शरीर आहे. कारण शरीराच्या कोंदणातच शेवटी आत्मा असतो, नाही का? तर हे शरीराचं भक्कम कोंदण म्हणजे आपले वडील आहेत. कठोर असतात, ते कधी व्यक्त होत नाहीत. पण तरी सुद्धा वडील ही भूमिका जी आहे ती खूप महत्वाची आहे. म्हणजे आईला हवं तेव्हा काहीही कुठल्याही प्रकारे व्यक्त होता येतं, पण त्यांना कठोर राहून प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आणि हे कायम वडील करत आलेले आहेत आपल्यासाठी. कदाचित त्यांची जी काळजी आहे ती असे ते दाखवू शकत नसतील, पण असं नाहीये. ते न दाखवता सुद्धा खूप काही त्यांच्या मनातल्या मनात साठून असेल. मी असं म्हणेन की बाबाला समजून घ्यायचं म्हणजे लेकच व्हावं लागेल. आणि लेकीच्या हृदयातून जेव्हा वडिलांना बघाल ना, तेव्हा तो वडिलांचं नेमकं काय आहे ते समजू शकाल. आणि असाच माझ्या बाबांबरोबरचं माझं सुद्धा खूप गोड नातं आहे आणि तसंच कायम राहणार आहे. कुठेतरी आपल्यापैकी काही जण वडिलांपासून तुम्ही जर दुरावात असाल किंवा बाबांची मोकळेपणानं बोलता येत नसेल, कधीतरी धाडस करा, बाबांची मोकळेपणानं बोलून बघा. तुम्हाला पुन्हा एकदा तुमची दुसरी आई सापडेल असं मी नक्की सांगेन. थँक्यू.